मित्रहो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं, पण या अपघाताबाबत निर्माण झालेला संशय अद्यापही अजिबात सुद्धा कमी झालेला नाही. या अपघाताच्या बाबत जसे वेगवेगळे संशय घेतले गेले, शंका घेतल्या गेल्या, त्यामध्ये नाशिकच्या भोंदूबाबाचं म्हणजे या लिंगपिसाट अशोक खरात याचं सुद्धा नाव घेतलं जात आहे. तपास यंत्रणाकडून या घटनेचा तपास सुरू असला तरी अपघाताला जवळपास 3 महिने झाले, पण त्यांचाही ठाम निष्कर्ष अजून आलेला नाही. त्यामुळं लोकांच्या मनातली शंका, संशय हा अधिक वाढत जाताना आपण पाहतो आहोत. अपघाताच्या पहिल्या दिवसापासून आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक मुद्दे मांडून अजितदादांचा घातपात झालेला आहे असा दावा अनेक वेळा केलेला आहे. रोहित पवार यांनी या संदर्भामध्ये 3 ते 4 वेळा पत्रकार परिषद घेऊन हे प्रश्न उपस्थित केले. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही एक पोस्ट लिहून विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी 28 डिसेंबरला म्हणजेच अजित पवारांच्या अपघाताच्या 1 महिना आधी अघोरी पूजा झाली होती असा आरोप केला आहे. त्यांनी काही फोटोही सार्वजनिक केलेले आहेत. सोशल मीडियावर अमोल मिटकरींच्या 3 पोस्ट आलेल्या आहेत आणि त्यांनी दिलेल्या नव्या माहितीमुळे आणखी एकदा मोठी खळबळ उडालेली आहे. अमोल मिटकरींनी एका पोस्टमध्ये म्हटलंय, बारामतीमध्ये सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठान इथं अघोरी पूजा होतात हे बाहेरून येऊन करणाऱ्यांना शक्य नाही. तर अघोरी विद्या मानणारे, त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती आणि त्यांचे बारामतीला असलेले हस्तक याशिवाय हे होऊ शकत नाही. अशातच या कालावधीमध्ये बारामतीत काही व्हिडिओ प्रसारमाध्यमातून फिरत आहेत. 28 डिसेंबर 25 रोजी विद्या प्रतिष्ठान AI इमारत बांधकामाजवळ ही अघोरी पूजा मध्यरात्री मांडलेली होती. आदरणीय दादा सकाळी इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते अशी माहिती अमोल मिटकरी यांनी केली. आणखी एका पोस्टमध्ये अमोल मिटकरींनी म्हटलंय, खताळपट्टा काटेवाडी परिसरामध्ये दादांच्या बंगल्यासमोरील हे भयंकर दृश्य, विमान अपघातापूर्वी या ठिकाणी बोकड उलट टांगून खाली अघोरी पूजा केल्याचं परिसरातील लोकांनी सांगितलं. 4 महिन्यानंतर अशा अवस्थेमध्ये हे सर्व आढळलं. अंधश्रद्धा नाकारणाऱ्या दादांचा अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांनी कसा घात केला हे भयंकर सत्य जनतेसमोर आलंच पाहिजे. हॅशटॅग भय इथलं संपत नाही अशा पोस्ट अमोल मिटकरींनी केलेल्या आहेत आणि काही प्रश्नही उपस्थित केलेले आहेत. 20 मार्च रोजी अमोल मिटकरी म्हणाले होते, VSR विमानाच्या समोर बाबाचा एक फोटो दिसत आहे, याचा अर्थ तो त्या विमानानं प्रवास करीत होता. या बाबाचे राजकीय लागेबांधे आहेत, तसेच तो अघोरी पूजा करून घेत होता. त्याचे मोठे मोठे भक्त असून त्याची माहिती आता समोर आलेली आहे. VSR चे मालक VK सिंह बरोबर ही खरातचे गुरु शिष्याचे नाते होते का? अमोल मिटकरी पुढे आणखी म्हणतात, अजित पवारांच्या निवासस्थानाच्या बाहेर अघोरी पूजा केल्याचा प्रकार काही दिवसापूर्वी समोर आलेला होता. यातून अजित पवार नकोसे झाल्याचे काही लोकांना वाटत होते का? आणि त्याचा मास्टर माइंड या लिंगपिसाट बाबाचा भक्त होता का? या भक्ताच्या सांगण्यावरून हा अघोरी प्रकार घडवून आणला गेला आहे का? याचाही तपास SIT द्वारे व्हायला हवा. अघोरी पूजा आणि अजित पवारांचा अपघात यांचा संबंध नाकारता येत नाही. अशोक खरात प्रकरणाशी त्यांनी हे प्रकरण जोडत दावा केलेला होता. आता 3 पोस्ट लिहून अजित पवार यांचा अपघात झाला की घातपात असा संशय अमोल मिटकरी यांनी पुन्हा व्यक्त केलेला आहे. शिवाय मिटकरी यांनी जे फोटो सार्वजनिक केलेले आहेत त्यामुळं अधिक खळबळ उडालेली आहे.
अमोल मिटकरी हे सातत्यानं नवे नवे पुरावे समोर आणत आहेत, पण अजितदादांच्या अपघाताचा नेमका तपास अजूनही वेगानं पुढे सरकताना दिसत नाही. काय असेल गौड बंगाल? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, एवढी साधी सुधी माफक अपेक्षा. मित्र हो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.